जालना जिले में कल कई स्थानों पर बेमौसम बारिश के साथ बर्फबारी हुई। मौसम विभाग की चेतावनी के अनुसार दोपहर के बाद तेज हवाओं और गरज चमक के साथ भारी बारिश दर्ज की गई। बदनापुर में दाभाड़ी और घन सावंगी के रांजनी में ओले गिरे, जबकि परतूर, मंठा, जालना और जाफराबाद में कहीं तेज तो कहीं हल्की बारिश हुई। इस अचानक बारिश से कटाई के लिए तैयार हुई ज्वार और मक्के साथ ही गेहूं की फसलों को भारी नुकसान पहुंचा है। मीडिया से बातचीत के दौरान किसानों ने बेमौसम बारिश से हुए नुकसान की जानकारी दी। एक एकर गहू पेरलेले, काही हरभरे, मक्का लावले, ते मक्काचं गहू लंबी लाट झाले, आता सोंगाला आले, काही हुरड्यात आहे. पुन्हा आंब्याचे झाड आहे, 1-2 ते फुटलेले आहे, ते पुरे गळून गेले, एक आंबा नाही राहिला झाडाला. मागणी काय बरं आता? मागणी काय, आता हे पाणी करून आम्हाला काय त्याचा मोबदला भेटेल ते चांगलंच. दुसरं तरी काय देणार आणि काय होणार? आता जे गेलं ते माती जातं, त्याला काय खायला थोडी जमणार? ते सगळं लंबलाट झालं, ते गहू काही सोंगले जात नाही. काय पावसाने गहू पडले, सारे गाराना याना त्याना, ज्वारी पडल्या, मक्का पडल्या. केव्हा झाला पाऊस? रात्री का दुपारी? काय रात्री झाला, रात्री किती वेळ झाला? 8 वाजता, जरी घंटाभर चालला होता. गारा ते वाऱ्यानं सर्व गहू पडले खाली. काही उत्पन्न होईल का त्याच्यापासून? आता काय उत्पन्न होणार? आता पहा ना तुम्ही, काय राहिलेलं नाही त्याच्यामध्ये, काय उत्पन्न होणार त्याच्यात? चट लंबे झाले ते सारे. मागणी काय आता? मागणी काय, आता काय मागणी करणार आहे? सरकारनं दिलं जे घ्या नाही, आता काय. 8-8:30ला पाऊस चालू झाला, वारं पाऊस दोन्ही पण होतं. आणि गहू आहे, परत मक्का आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, या सगळ्या पिकाचं नुकसान झालं. सगळे म्हणजे पडून गेलं, काही सर्व उरलेलं नाही त्याच्यामध्ये. बरं मला सांगा, आता काही उत्पन्न होईल का आता या पिकापासून? नाही, काहीच नाही. कारण सगळी मक्का पडली, सगळी खराबच होणार आहे ती. आणि गहू पण पडलेला आहे. गहू पण आता म्हणजे याच्यात हुरड्यात पण नाही अजून, त्याचा काहीच उपयोग नाही. परिसरातल्या सगळ्या पिकांची अशीच परिस्थिती बरं मग? हो, सगळ्यांच. आता काय मागणी राहील बरं तुमची? काय म्हणणं आहे सर? काय आता नुकसान भरपाई पूर्णपणे भरून दिली ती बरी होईल. पुढच्या जनावरांचं, परत खाद्यपदार्थाचं, गहू तर काहीच राहिलेलाच नाही. नाव सांगा. रंजना रमेश धोंडे.